उत्तराखंडच्या ऋषिकेश शहरामध्ये चंद्रशेखर नावाचा एक भाग आहे. तिथे कुसुम राठी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. त्यांच्या घरी त्यांचा मुलगा नरेंद्र राठी, त्यांची बायको पूजा आणि त्यांची 2 लहान मुले राहत होती. नरेंद्र हा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यामुळे तो बहुतेक वेळा बाहेरच राहत असायचा. 1 जुलै 2020 रोजी तो अचानक घरातून बाहेर पडला आणि परत घरी आलाच नाही. सुरुवातीला घरच्यांना वाटलं की तो कामानिमित्त कुठेतरी गेला असेल आणि परत येईल, पण दिवस जात गेले आणि त्याचा काहीच पत्ता लागला नाही. पूर्ण 10 दिवस वाट पाहिल्यानंतर जेव्हा नरेंद्र घरी परतला नाही, तेव्हा त्याची आई कुसुम देवीने पोलीस ठाण्यात जाऊन त्याची बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी नरेंद्र राठेची हरवलेली नोंद म्हणजेच मिसिंग दाखल केली आणि तपास सुरू केला. सर्वप्रथम पोलिसांनी त्याची बायको पूजासोबत बोलणे केले. त्यानंतर आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली. चौकशीत हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या. लोकांनी सांगितलं की नरेंद्र आणि पूजामध्ये अनेकदा भांडण होत असायचं. नरेंद्र अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पूजाला मारहाण करायचा. याच दरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली. शेजारच्यांनी सांगितलं की नरेंद्रच्या गैरहजेरीत त्यांच्या घरी अमन नावाचा एक प्लंबर कॉन्ट्रॅक्टर नेहमी येत असायचा. ही गोष्ट पोलिसांसाठी संशय निर्माण करणारी होती. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्रच्या फोनची तपासणी सुरू केली आणि त्याला सर्व्हिसलेसवर ठेवलं. तपासात समजलं की नरेंद्रचा मोबाईल 27 जूनपासून बंद होता. पोलिसांकडे नरेंद्रपर्यंत पोहोचण्याचा कोणताही थेट मार्ग उरला नव्हता. त्यांना संशय येऊ लागला की कदाचित त्याच्यासोबत काही वाईट घडले गेले असेल. कदाचित त्याची हत्या करून त्याचा मृतदेह गंगामध्ये फेकला गेला असेल. हा संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी ऋषिकेशच्या त्रिवेणी घाटापासून ते बेरोजपर्यंतच्या गंगा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम चालवली, पण तिथूनही काही मिळाले नाही. तेव्हा अचानक 20 जुलै रोजी घटनेमध्ये एक नवीन वळण आले. नरेंद्र राठीची बायको पूजा स्वतः कोतवाली ऋषिकेश येथे पोहोचली. ऋषिकेश येथील पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना सांगितलं की 4 दिवसापूर्वी तिच्या नवरा नरेंद्रने तिला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पूजा घाबरली होती आणि तिने पोलिसांकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. आता प्रश्न असा होता, जो माणूस 1 जुलैपासून गायब आहे आणि ज्याचा फोन 27 जूनपासून बंद आहे, तो अचानक फोन करून धमकी कशी देऊ शकतो? हे ऐकून पोलीस देखील चकित झाले. त्यांना समजत नव्हतं की नक्की काय घडलं आहे. या तक्रारीमुळे असं वाटत होतं की नरेंद्र जिथे कुठे आहे तो जिवंत आहे आणि सुरक्षित आहे. त्यानंतर पोलिसांनी कोणताही उशीर न करता नरेंद्रच्या मोबाईल नंबरची कॉल डिटेल काढली. त्यात समजलं की त्याचं नंबरहून 2 कॉल पूजाला आणि 3 कॉल त्याची आई कुसुमला करण्यात आलं होतं. आणि ज्यावेळी हे कॉल झाले त्यावेळी फोनची लोकेशन हरिद्वार येथे दाखवत होतं. पण त्यानंतर लगेचच फोन पुन्हा बंद झाला. आता पोलिसांनी त्या फोनचा IMEI नंबर काढला ज्याद्वारे हे कॉल करण्यात आले होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पूजाच्या फोनची ही कॉल डिटेल काढली आणि इथूनच ह्या घटनेला सर्वात धक्कादायक वळण मिळालं. आणि जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांनाच हादरून टाकलं. तपासात समजलं गेलं की ज्या फोनवरून पूजाला धमकी देण्यात आली होती त्याच फोनमध्ये आधी एक दुसरे सिम टाकून पूजासोबत बराच वेळ बोलण्यात आलं होतं. जेव्हा पोलिसांनी त्या नंबरची चौकशी केली तेव्हा तो नंबर त्याच अमनचा निघाला, जो कॉन्ट्रॅक्टर होता आणि पूजाच्या घरी नेहमी येत असायचा. इथूनच प्रकरण स्पष्ट होऊ लागलं. आता पूजा आणि अमन थेट पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आले होते. पोलिसांना खात्री होऊ लागली की नरेंद्रच्या गायब होण्यामागे या दोघांचा हात आहे. त्यानंतर त्या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. थोड्याच वेळात वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचले आणि दोघांची कडक चौकशी सुरू झाली. सुरुवातीला दोघे गोलमोल उत्तरे देत होते. पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते, पण जेव्हा दोघांना वेगवेगळे बसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांच्या विधानामध्ये मेळ बसत नव्हता. आता पोलिसांना पूर्ण खात्री झाली की काहीतरी मोठे लपवले जात आहे. जसे पोलिसांनी दबाव वाढवला तसे ते दोघे तुटले आणि शेवटी त्यांनी सत्य कबूल केलं. चौकशीत जी घटना समोर आली ती आणखी धक्कादायक होती. पूजा ही ऋषिकेश शहराच्या चंद्रशेखर नगर भागात राहणाऱ्या संतोष यांची मुलगी होती. जुन्या विचारांच्या संतोषने 2002 साली पूजाचे लग्न नरेंद्र राठीसोबत लावून दिलं होतं.
नरेंद्र हा टॅक्सी ड्रायव्हर होता. लग्नानंतर जेव्हा पूजा सासरी आली तेव्हा तिला हळूहळू सत्य समजू लागलं. तिचा नवरा दारू पिण्याच्या आधी गेला होता. त्यातच कुसुम ही त्याची सख्खी आई नव्हती, तर ती त्याची सावत्र आई होती. पूजाने अनेक वेळा नरेंद्रला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही देखील परिणाम झाला नाही. उलट जेव्हा जेव्हा पूजा त्याला दारू पिण्यापासून रोखत असायची तेव्हा तो रागाने तिच्यावर मारहाण करायचा. पूजाने ही गोष्ट तिच्या सावत्र सासू कुसुमलाही सांगितली, पण तिने याकडे फारसे लक्ष दिले नाही. अशाच भांडणामध्ये वेळ जात राहिला आणि दरम्यान पूजा 2 मुलांची आई बनली. पण परिस्थिती तशीच राहिली. नरेंद्रचे दारू पिणे आणि पूजाला मारहाण करणे सुरूच राहिले. साधारणपणे 1 वर्षापूर्वी एका घटनेने सगळं काही बदलण्याची सुरुवात केली. ऋषिकेश शहराच्या सिटी गेटजवळ पूजाचा एका ट्रकसोबत ॲक्सिडेंट झाला. ती खूप गंभीर जखमी झाली होती. त्याचवेळी तिथून बापू गावचा रहिवासी अमन, जो प्लंबरचे काम करत होता, तो तिथून जात होता. अमनने थोडाही वेळ न दवडता पूजाला दवाखान्यात दाखल केले. घरचे लोक आले आणि सगळ्यांनी त्या दोघांचे कौतुक केले. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की हीच भेट पुढे जाऊन खूप मोठी घटना बनेल. हॉस्पिटलमध्ये राहता राहता दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि हळूहळू ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर अमनचे घरात येणे जाणे वाढले. त्यामुळे नरेंद्रला संशय येऊ लागला आणि त्याने पूजावर मारहाण आणखी वाढवली. रोजच्या मारहाणीला कंटाळून पूजाने हे सर्व अमनला सांगितले आणि इथूनच दोघांनी मिळून एक धोकादायक निर्णय घेतला, नरेंद्रला मार्गातून हटवण्याचा. 1 जुलैच्या संध्याकाळी पूजाने अमनला चोरून घरात बोलवले आणि लपून ठेवले. रात्री मुलांना छतावर झोपवले आणि कूलर चालू केला, जेणेकरून आवाज बाहेर जाऊ नये. थोड्याच वेळात नरेंद्र दारूच्या नशेत घरी आला. त्याने जेवण केले आणि तो गाढ झोपी गेला. जसा तो झोपला, अमनने दुपट्ट्याने त्याचा गळा आवळला आणि त्याच वेळी पूजाने त्याचे पाय पकडले. काही मिनिटातच सगळं संपलं. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह एका पांढऱ्या पोत्यात भरून घरात लपून ठेवला. पुढच्या दिवशी अमन मजूर घेऊन आला. त्याने टॉयलेटची शीट फोडली आणि खाली केलेल्या खड्ड्यात तो पोतं टाकलं. नंतर नवीन सीट आणि टाईल्स बसून सगळं पूर्वीसारखं केलं, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. वरून सगळं अगदी सामान्य दिसत होतं, पण जमिनीखाली एक भयानक सत्य लपलं होतं. दरम्यान जेव्हा अनेक दिवस नरेंद्र घरी परतला नाही तेव्हा त्याची सावत्र आई कुसुमला त्याची काळजी वाटू लागली. साधारणपणे 1 आठवडा झाला होता तेव्हा तिने पूजाला विचारलं की नरेंद्र कुठं आहे. पूजाने सरळ उत्तर दिलं की तो 1 जुलैला गाडी घेऊन गेला होता आणि अजूनपर्यंत तो घरी परत आला नाही. पण कुसुमला ही गोष्ट पटली नाही, कारण नरेंद्र जेव्हा कधी बाहेर जात होता तेव्हा तो एक फोन नक्की करत होता आणि यावेळी मात्र त्याने कोणताही संपर्क केला नव्हता. हे लक्षात घेऊन कुसुमने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलीस अनेक दिवस त्याचा शोध घेत राहिले, पण कोणताही धागा पोलिसांना सापडला नाही. इथेच खरी घटनाच वेगळी होती. नरेंद्रच्या हत्येनंतर पूजाने त्याचे शिम स्वतःकडे ठेवले आणि नंतर तिने अमनसोबत मिळून एक प्लॅन तयार केला. सगळ्यांना असं वाटावं की नरेंद्र अजूनही जिवंत आहे. 18 जुलैला अमनने आपल्या फोनमध्ये नरेंद्रच्या मोबाईलचं सिम कार्ड टाकलं आणि हरिद्वारला जाऊन पूजाला कॉल केला आणि कुसुमला देखील मिस कॉल दिले, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. पण ही युक्ती जास्त काळ टिकली गेली नाही. जेव्हा पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा ते दोघेही तुटले आणि संपूर्ण सत्य समोर आले. त्यानंतर पोलीस दोघांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले आणि टॉयलेटच्या खड्ड्याची खोदकाम केली. खोदकामात तिथून नरेंद्रचा कुजलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये नरेंद्रचा सिम टाकून कॉल करण्यात आलं होतं. तसेच अमनकडून असे काही कागदही सापडले ज्यामध्ये नंबर लिहिले होते. त्यामुळे स्पष्ट झालं होतं की हे सगळं आधीपासूनच प्लॅन केलं होतं. शेवटी पोलिसांनी पूजा आणि अमनला कोर्टात हजर केलं आणि दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं. आता हा मामला न्यायालयात सुरू आहे. पण ही कथा एक कडू सत्य समोर आणते. जेव्हा नात्यामध्ये द्वेष आणि फसवणूक घर करते तेव्हा त्याचा शेवट बहुतेक वेळा धोकादायकच असतो.
या कथेमध्ये चूक फक्त एकाची नव्हती. नरेंद्रचे मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे होते, पण त्याचे उत्तर हत्या करून कधीच होऊ शकत नाही. जर पूजाने योग्य वेळी आवाज उठवला असता तर कदाचित आज परिस्थिती काही वेगळी असती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.